यामी, समजलं का कोण आहे ती? अहो कन्फर्म खोटी नर्स आहे ती. या आधी कुठल्या हॉस्पिटलमध्ये कामाला होती काहीच सांगता येत नाहीये तिला. त्यात ती आणि सत्य सर एकदम जुने मित्र असल्यासारखे वागतायत. हाय का मम्मी, सांगत होते का नाही मी? त्याच असणार आहेत. त्या कोण हो? हिच काय मध्ये त्या म्हणजे त्या आहेत एक आमच्या स्पेशल दुश्मन. सपने, जर तीच असेल का नाही, गप्प तिचं काय करते ती. ही नर्स आहे की नाही हे मीच सिद्ध करू शकते, आणि तेही लगेच. वाघमारे, तू मास्क काढा की आता. अरे बाबा, ती बाई आताच बाहेर गेली आणि मम्मी साहेब पण मला संशयानं बघत होत्या मगाशी. नकोच. तुम्ही त्यांचा लोड घेऊ नका हो. त्या आल्या की लावा लगेच मास्क, आणि त्या गेल्या की लगेच काढा पण, कारण मला तुमचा चेहरा बघता येईल ना. ठीक आहे. आहा, काही म्हणा वाघमारे, ह्या नर्सच्या लुक मध्ये एकदम भारी दिसता बघा तुम्ही, एकदम गोड दिसता. अशी नर्स जर असेल ना तर पेशंट इंजेक्शन द्यायच्या आधीच बरावे. काय ग पोरी? काय काय तू खरीखुरीच नर्स आहेस ना? हो मॅडम, नर्सच आहे. मग आधी कुठं होतीस कामाला? आधी अगं काय विचारलं मी, कुठं होतीस आधी कामाला? तिकडे काय बघतीस तू? वाईफ केअर. गंमत केली. मला सवय आहे आधीमध्ये गंमत करायची. लाईफ सेवर हॉस्पिटल असं सांगायचं होतं. पण मग अशी तर वेगळं नाव सांगितलं होतं तुम्हाला. सिटी हॉस्पिटल आणि नगरे हॉस्पिटल असं म्हणली होतीस. म्हणजे आधी तिथं कामाला होते, नंतर मग इकडे लागले. बर, मग कुठं आहे ते हॉस्पिटल? वळणाचा रोड आहे तिथं. आणि फुलं फुलं फुलांची बाग लागते. आणि घर, अगं हॉस्पिटल आहे, घर काय? हा तेच हॉस्पिटलच आहे. कासपठार. काय हॉस्पिटल? तिथं कुठं हॉस्पिटल आहे? नाही, कास पठारावर नाही आहे, तिकडं जाताना एका रस्त्यावर आहे. नाही तिथं काय नाही असलं. अहो वहिनी आहे की तिथं. काय झालं माहितीये का, जयदेवन तुम्हाला लई दिवस झालं कास पठारला फिरायलाच नेलं नाही ना, त्यामुळे तुम्ही बघितलं नाही. बरोबर आहे भाऊजी, जयदाचं नेहमीच झालंय बघा हे. कुठं म्हणून मला फिरायला घेऊन जात नाही. सपने हे बघ, इथं काय चाललंय, तुझं काय चाललंय, काय अक्कल आहे का तुला? सॉरी, कंटिन्यू. ही नर्स आहे की नाही हे सिद्ध करायचा एक चांगलाच उपाय आहे माझ्याकडे.
जाऊ दे ना मम्मी साहेब, माझा विश्वास बसलाय. खरी नर्स आहे ही, नका उगाच परीक्षा घेऊ. काही म्हणा, पण तुमच्या हाताला खरंच गुण आहे. आपण आता इथून पुढे एकत्र राहून सत्य सरांची काळजी घेऊयात. चला, इंजेक्शन द्यायची वेळ झाली आहे सरांची. चला चला चला, इंजेक्शनची वेळ झाली. चला चला वैरी, चला मम्मी चला. आम्हाला कुठे घेऊन चाललास तू? आणि त्या दवाखान्यात मी तसंच करत होता. आता ती नर्स इंजेक्शन द्यानंतर बघू दे की मला. तिथं मी बघू देत नव्हता, आता इथं तर बघू दे. तू हो बाहेर जा. द्या इंजेक्शन द्या. थांबा 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 थांबा. तुम्ही कुठे जाताय? एवढं चांगलं काम करताय तुम्ही, तर मग तुम्हीच द्या की इंजेक्शन. बरोबर ना मम्मी साहेब? हा, बरोबर बोलते ही. हा, हिच्या हाताला गुण आहे म्हणलं हिनंच इंजेक्शन द्यायला पाहिजे. मित्र म्हणजे तुला डॉक्टरने 3 वेळा इंजेक्शन द्यायला सांगत असेल का नाही, तर तू 4 वेळा दे बघ. म्हणजे कसं माझं लेकरू कुकरू लवकर बरं होईल ना. दे इंजेक्शन देते. चल आपण जाऊया. मुलगी तुझा काय मध्ये मध्ये चल तू जा बाहेर, जा तू बाहेर. अगं मम्मी, हा, दे इंजेक्शन लवकर. दे इंजेक्शन. थांबा 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 थांबा. मला जरा माझ्या दोस्ताबरोबर महत्वाचं बोलायचं. जरा थांबा जरा. हे बघ, हे जरा असा प्रॉब्लेम झालाय. आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. मी काय म्हणतो, आपण जरा खाली जाऊन बाजूला जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. लगेच जाऊया. हा जाऊया. अरे हे काय महत्वाचं आहे तुझं? अरे डॉक्टरने येळेत इंजेक्शन द्यायला सांगितलं, तुला काय करायचं? वाघमारे काय करतील आता? त्यांना इंजेक्शन देता आलं नाही तर मम्मीला खरं काय ते कळलं. मम्मी परत त्यांना बाहेर काढल. हा, अगं बघत काय बसलीस? दे की लवकर इंजेक्शन. तेच की, एवढा वेळ लावतो हे कोण? देता बिता येत नाही का काय इंजेक्शन तुला? अगं दे ना लवकर, वेळ जातोय. हो हो देते ना, देते. मग कधी? सत्य सर पूर्ण बरे झाल्यावर देते का इंजेक्शन? दे लवकर. ए हे कोणतं औषध देतीये? तू खरं करणारच आहेस ना? मग एवढी काळी बरी कशा झाली? दे की इंजेक्शन. हे नाही, बघत होते. हे नाही, ते हे आहे ना? हा तेच. हा हॅलो हॅलो. हा हा बरोबर. आलो. नर्स मॅडम, जरा अर्जंट चला. तुमचे नातेवाईक आले. चला चला. बलम्या, काय केलं का तुला? माझं इंजेक्शन महत्वाचं ना आधी, आणि टाइम होत चाललाय ना. आणि ती ड्युटी आहे की ती नातेवाईक बिती पुन्हा आधी सत्य बरं होणं महत्वाचं आहे ना. तू दे इंजेक्शन. चल देते. थांब. इंजेक्शन देण्याआधी स्पिरिट साफ करून घ्यायचं असतं, नस तपासायची असते. हे शिकवलं नाही का तुला तुझ्या नर्सिंगच्या कोर्स मध्ये? हा, एवढी अक्कल नाही तुला. अगं ते स्पिरिट फ्रीट लावत असेल काहीतरी ती. कसं शिक्षण घेतलंयस तू? नर्स आहेस का तू? बरोबर आहे हिचं. हा, शिकवलंय तिच्या नर्सिंगच्या कोर्स मध्ये, कॉलेजमध्ये तिला शिकवलंय. पण त्या नर्सिंगच्या कॉलेजमध्ये जेव्हा स्पिरिट लावायचं होतं ना, शिकवायचं, त्याच दिवशी त्या गेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे ते नर्सिंग कॉलेजमध्ये शिकले नाही. आणि तुम्ही त्या नर्सिंग कॉलेजमध्ये त्या दिवशी 2 वेळा शिकला, म्हणून तुम्हाला माझ्या स्पिरिट कसं लावायचं, इंजेक्शन कसं करायचं. बलम्या मुर्द्या, तू कशाला बोलायला लागलास मध्ये मध्ये? हा, द्यायला लागलं ते इंजेक्शन. तुझं काय रे? तू बाहेर. तुला काय डोक्याचा मेंदू आहे का नाही का? आणि तुला कसं समजा माहित नाही? एवढं मोठं नर्सचं शिक्षण घेतलंयस ना तू? अहो विसरले, करणारच आहे ते.
करते आता करते. सध्या मला लय भीती वाटते हा. काहीतरी कर नाही तर गडबड होईल माझ्याकडून. मला लोक इंजेक्शन मला भीती वाटते लोक. अरे सत्य असं काय करायलास? दवाखान्यात रोज इंजेक्शन घेत होतास की तू, मग आता इथं काय झालंय? दवाखान्यात ज्या नर्स होत्या ना त्या लय नाजूक हाताने इंजेक्शन द्यायच्या. त्यांचा हात लय नाजूक होता आणि यांचा हात लय जड वाटतोय मला, त्यामुळे यांच्या हातला अजिबात इंजेक्शन नको आहे. मला नको आहे. ठीक आहे मग आता, पण जड वाटतोय त्यांना हात, मग तुम्ही देता का? तुम्ही देऊन टाका मग. यम्मी मॅडम तुम्ही द्या ना. तुमच्या हात इंजेक्शन लय टेस्टी लागतंय, तुम्हीच द्या. खोटे बोलतायत हे. काही जड हातबीत नाहीये. डॉक्टरांनी सांगितले इंजेक्शन द्यायचं तर द्यायचं. दे ग. मम्मी साहेब तुम्ही धरा त्यांना. इंजेक्शन द्यावंच लागेल. काय गे डोकं नाहीये का तुला? हे असं इंजेक्शन द्यायला शिकवलंय तुला? बरोबर आहे. डोस काय करायचं तुला? खूप लगेच काय असं कुठे इंजेक्शन द्यायचं का? ते सगळंच बसलं इंजेक्शन. आऊ चुकून झालं. नाहीच बघा डोकं. मम्मी झापा त्यांना बाहेर काढा. तू कशाला मध्ये आली? ऐका आता मला चोरडते. माझ्यावरच कावताय. तिला ओरडा की. आतड्याच्या आरपार गेला असेल का आता? मम्मी आता काही मी जगत नाही. गाडी काढायला सांगा. सपने अहो काय नाही होत, घाबरू नका. भरपूर पाणी प्या आणि खाऊन घ्या काहीतरी. खायचं वय? ठीक आहे मम्मी पिझ्झा मागवा. सपने का घरचा ना तुझ्या घशा खाली उतरायचं नाही काय? पिझ्झा कशाला पाहिजे का तुला? चल खाली भाकरी खायचा, चटणी ती खाते टाकायची पटकन. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पिझ्झा देत नाही. कसं व्हायचं माझं? आणि तू अजिबात इंजेक्शन देऊ नको बघ परत. तूच दे इंजेक्शन, नाही तो आमच्या अंगावर खड्डा पाडशील तू. कुठली? इथं थांबायलाच नको मम्मी. इथं थांबायलाच नको. चला चला. तुला खरंच डॉक्टरांनी इथं पाठवलंय का ग? नाही फोन करून विचारतेच मी आता. पण तू जर इथं राहिली ना तर सत्य सरांच्या जीवाला नक्कीच धोका आहे आणि मी तसं होऊ देणार नाही. मम्मी लय दुखतंय. कसलं डेंजर. डायरेक्ट घेतलं इंजेक्शन. कोण असलं कोण करतंय? लय दुखतंय मला. मम्मी भाऊजींचे पाय धरले असते तर बरं झालं असतं. एखादी लात बसली असते फार तर फार. हे डायरेक्ट इंजेक्शनच बसलंय. असं सांगता बी येईना मला. मम्मी आता काय मी वाचत नसते बघा. सपने अगं काय कशी बडबड करायला लागलीस तू? अगं तुला काय अक्कल आहे का? मम्मी नाना आणि आईला बोलून घ्या. आता काही माझ्याकडे फार वेळ नाही राहिला बघा. नुसती मग भरपूर लावली आपली. बस इथं शांत जरा. बस आता काय झालं? बसताच तरी येत नाहीये मला. सावकाश बस, हळूहळू. नुसती भुरभुर लावली माझ्या डोक्याला. बस खाली. हळूहळू. मम्मी आता काही मी वाचत नसते बघा. सपनीचा शेवटचाच त्रास होतोय बघा तुम्हाला. आता सपनी काय तिचा नाकाचा शेंडा परत आणायची नाही. सपने अगं काय बोलतोस तू? सपने मी आहे ना, तुला काय सुद्धा होऊ देणार नाही मी. जय द्या आता मी काही वाचत नसते. मग मम्मी
जमलं तर मला माफ करा. हाय कथा माफीच काय ह्याच्यात? तुमच्या नकळत तुमच्या आवडीच्या 4 साड्या मी टापल्या होत्या बघा. आणि मी त्या वापरून मी झाल्यात. पण तरी मी तुम्हाला हव्या असतील तर माझ्या कपाटात काचच्या कप्प्यात उजव्या कानाला ठेवल्यात बघा. घ्या तिथनं. सपने खूप लगेच का कशात दाबल्या का माझ्या साड्या तू? होय एवढी कसली हावरी असशील तू तरी म्हणते माझ्या फेवरेट साड्या कुठे गेल्या म्हणून. समजेकडे शोधले मी. आणि काय काय सपने नुसत्या साड्या ढापल्या काय करा डाग बी ढापलाय ती बी सांग. मला काय ठावय कुंपण शेत खात होत ती. नाही मम्मी तेवढी प्रामाणिक आहे बघा मी. 4 साड्या घेतल्यात तर 4 साड्या घेतल्यात. त्याच्याशिवाय कशाला हात नाही लावला. आईची शपथ आहे दुसरं काही बी नाही घेतलं मी. बस 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 बसताच येत नाहीये. हळू बसू हळू बसू. काय चाललंय तुमचं? इथं परिस्थिती काय आहे आणि तुम्ही करताय काय? माया काय झालंय नेमकं? अहो ती नरस सत्याला इंजेक्शन देत होती ही सपनीमध्ये घावली आणि हिलाच खुपसलं इंजेक्शन बस एवढंच. मलाच खूप बसलं गेलं. खुपसलं? कुठं 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 खुपसलं? लय दुखतंय व्हायला लागली आता. अगं शांत हो ग माझा कंदी पेडा. दुखतंय. शांत शांत. मम्मी पप्पा बघत काय बसला तुम्ही? ऍम्ब्युलन्स बोलवा पटकन. बोलवा बोलवा गरज असते मला. ऍम्ब्युलन्स बोलवा ती मला न्यायला लागतंय. उचला उचला. ऍम्ब्युलन्स मध्ये किती त्रास होतोय त्याला. थांब उचलतो मी. जय द्या हिचं म्हणजे असं झालंय बघ का चापकानं हाणली की हसते आणि फुलानं हाणलं का रडतंय अशी गत झाली हिची. माया अगं पण असं चुकून कसं काय इंजेक्शन लागलं तिला? अहो ती नवीन नरस आली का नाही आणि तिला इंजेक्शन देता येत नाही तर कशाला द्यायचं तिनं? मला तर वाटत का नाही मीच इंजेक्शन दिलं असतं तर बरं झालं असतं बघा. नाही दुखतंय. ये सपनी तुझं फोकाट पसंत बंद कर जरा. हा ती नरस म्हणली ना काय नाही होणार म्हणून बरे होशील म्हणून सांगितलंय ना थोड्या वेळाने बरं वाटेल म्हणून. जय द्या तुझा ती बरं पण पाणी आण. नको नको मम्मी बर्फ टाकून पाणी मी पित नाही. तसं पण थंड वातावरण आहे कशाला त्रास होईल माझ्या. साधं पाणी चालेल मला. ये सपने होपलं काय सांग तू? अगं बरफ कमरेला तुला शेकायला आणि पाणी प्यायला असं म्हणते मी त्याला. जा त्या लवकर जा यार मुर्दे शिकून जा किती. माझा कंदी पेडा ग. तुला दुसरं काही सुचलं नाही वे? त्या सपना वहिनींना इंजेक्शन लागलं. लई दुखत असणार त्यांना. सॉरी वाघमारे मला खरंच काय सुचलं नाही तेव्हा. एकतर एवढी गडबड झाली त्यात जे सुचलं ते केलं मी. नाहीतर मम्मीला कळलं असतं तिनं पकडलं असतं आपलं खोटं. नशीब त्या इंजेक्शन काय होणार नाही त्यांना. पण सत्या माझ्यावर संशय आला असणार मम्मी साहेबांना. मम्मी कुठून आले वरती तिथं? अहो काही नाही होणार तुम्हाला. नका काळजी करू. फार फार थोडीशी गुंगी येईल. मुगी वया येते वाटत. गुंगी येते वाटत. मम्मी साहेब मी आता डॉक्टरांशी बोलून घेते. तिची तक्रार करते. मला तर वाटतं ती नर्स बनावट आहे. नाहीतर मग तिला अनुभवच कमी आहे. अनुभव कमीच आहे तिचा. तू एक काम कर आताच्या डॉक्टरला फोन करून काय असेल ते मिटून टाक पटकन. चालेल. मम्मी मम्मी अगं बर्फाची पिशवी म्हणजे थंडच लागणार की. होय होय. कसं वाटतंय आता सपनी? बरं वाटतंय आता. म्हणजे सत्याला ते असंच बरं वाटलं पाहिजे बघ. सपने अगं काय झालं? मला घर करते चक्कर येते चक्कर. आता नसते वाचत मी. यमराज दिसतो यमराज. नाही नाही माझा कंदी पेडा ग. काय सुद्धा होणार नाही. काही काळजी करू नको तू. काही होणार नाही तुला. मी आहे ना. माझी बालूशाही जवळ असताना काही बी व्हायचं नाही मला. इथंच थांबतो कुठं मी जाऊ नको. मी कुठं कुठं जात नाही. इथंच थांबतो. तू अजिबात काळजी करू नको. ए मुर्द्यानो गा बसा दोघं पण. हिचं म्हणजे असं झालंय लागलं इट इज बर आणि गागाव भर.
हाय का आता गावभर कुठं बोलले, घरातच तर बोलले की मी. थांब सपने. हं, तू जरा हातात हात दे माझ्या आणि जरा उभी राहा. चौकशी. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय की नाही तुला जरा? हा बरं वाटतंय जरा. हा बरं वाटायला लागले जरा. आता मला सांग हे किती आहेत ग? नाही ओव्हर कोण नाही. सपनी आगे ही किती बोट आहेत असं म्हणते मी. एक हा म्हणजे सपनीला बरं वाटायला लागले आता. दोन होते का रे? एकच होत. जयदा एक काम कर, तू सपनाला आतमध्ये घेऊन जा, तिला जरा आराम करू देत, बरं वाटेल. जावा तुम्ही आतमध्ये. जयदा शकाल घेऊन जायची. सावकाश सावकाश, बरं बरं. कसं होतंय ते, कसं होतंय. ऐक सावकाश ऐक सावकाश. जयद्या होईना मला. सध्या बरा होस तर का नाही मलाच लक्ष घातलं पाहिजे. वाघमारे कशाला काळजी करताय? आपण काढू की काहीतरी मार्ग. खरं तर माझी चूक झाली. उगाच सपना वहिनीनं पुढे केलं. कप गुमान मी इंजेक्शन घ्यायला पाहिजे होतं. नाही, मी इंजेक्शन चुकीचं दिलं असतं आणि काय झालं असतं तर. ओ वाघमारे मॅडम, तुमच्या बंदुकीतनं सुटलेली गोळी पचवू शकलोय मी. मग या इंजेक्शनचं काय कौतुक आहे? माफ कर, तो क्षण आठवला तरी लय वाईट वाटते. अहो सॉरी वाघमारे, मी त्याची आठवण करून द्यायला नाही बोललो तुम्हाला. आणि त्या गोष्टीचं गिल्ट कशाला घेताय तुम्ही? अहो उलट मला तर अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. तुम्ही तुमच्या कर्तव्याला मान दिला. उलट मी तर म्हणतो, मी जर परत तुमच्या कर्तव्याच्या आड आलो ना तर तुम्ही परत माझ्यावर गोळी झाडा आणि तेव्हा मी मला तुमचं कौतुकच वाटेल. तू तशी वेळ पुन्हा नको आणूस माझ्यावर. चल आराम करतो, बस. वाघमारे, तुम्ही अजून टेन्शन मध्ये दिसताय. अजून बी तुम्ही मम्मीचं टेन्शन घेतलंय का? मी म्हणलं ना तुम्हाला काहीतरी मार्ग काढू. सध्या अरे मम्मी साहेबांचं टेन्शन आहेच. खरं त्या नर्सचं जास्त टेन्शन आहे मला. ती काय बोलली, डॉक्टरांकडे तक्रार करी. आता तिनं खरंच तसं केलं तर काय करायचं? मला इथं थांबता नाही येणार तुझी काळजी घ्यायला. तुम्ही नका लोड घेऊ जास्त, मी करतो काहीतरी. आता हिचं काय परत? अगं कारभारण बाय सारखं सारखं काय फोन करते? येतो म्हणलं की नाही घरला ना, आता फोन मधनच फाईट देईन बघ तुला. ओ दाजी, कोणाला फाईट देणार आहे? अरे मी होणं पाहुणं तुमचं कोण आहे होय? अहो मला वाटलं कवी बोलतोय का काय? अहो फाईट पण तशी फाईट नाही. फाईट म्हणजे आमचं गिफ्ट असते, ती आमच्या नवरा बायकोंचं सिक्रेट आहे. पल्मा, ते सगळं नंतर सांग मला. तुला इथं काय विषय झालाय ते माहिती आहे ना? काय आलं? त्या डॉक्टरांना फोन करा आणि सांग, ह्याच्या नवीन नर्स आल्यात ना, त्या आपण बोलवल्यात म्हणून. बरं ठीक आहे, लगेच सांगून टाकतो. बरं तुझं काय चाललंय बाकी? काय चाललंय म्हणजे? आराम करतोय. अजून काय करणार आहे मी? आणि वाघमारे वहिनी कुठे आहेत आमच्या? इथंच आहे. समोर आहेत होय. मला वाटलं पुन्हा आणि एकदा जवळ येऊन लपल्यात का काय. ए फोन ठेवतो. हा चालतंय. काय झालं? तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. आता माझी काळजी तुम्हीच घेणार आहे. जरा पाणी देता का मला? हा देते. घेऊन येते पटकन.